अडल्ट्समध्ये जेव्हा पाहतो तर थायरॉइड ग्रंथी काम न करण्यासाठी ऑटोइम्युनिटी ही कारणीभूत ठरते. Correct. लहान मुलांमध्ये म्हणजे जन्मतः जो काही थायरॉइडचा आजार होतो आणि याच्यावर आम्ही बरंच रिसर्च केलेला आहे. तर भारतामध्ये असा डेटा आहे की दर 1000 डिलिव्हरीज मागे एका बाळाला थायरॉइडचा आजार असतो आणि याच्यामध्ये ऑटोइम्युनिटी कारणीभूत शक्यतो ठरत नाही. याच्यामध्ये एक तर थायरॉइड ग्रंथीची ठेवण म्हणजे थायरॉइड ग्रंथी बनतानाच काहीतरी त्याच्यात दोष किंवा ग्रंथी बरोबर बनलेली आहे पण त्यात हॉर्मोन डेव्हलप होण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यात दोष असणं म्हणजे डिसजेनेसिस. ज्याचा अर्थ काय की फॅक्टरीच नीट नाही बनलेली आहे. करेक्ट. किंवा डिसहॉर्मोनोजेनेसिस म्हणजे फॅक्टरी नीट बनली आहे पण त्याच्यात काही कामच होत नाहीये. हे दोन कारणीभूत ठरतात. यामध्ये सुद्धा ज्या देशांमध्ये ऍट बर्थ म्हणजे जनरली 72 आवर्सला हिल प्रिक म्हणजे टाचेतून एक नुसते सुईने टोचून फिल्टर पेपरवर रक्त घेतलं जातं आणि त्याची टेस्ट केली जाते. या मेथडनी बऱ्याच देशांमध्ये होतं. तर याच्यानी म्हणजे पहिल्या आठवड्यात वगैरे आपल्याला समजलं की थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे आणि तेव्हा ट्रीटमेंट त्याची सुरू केली तर बाळाची बुद्धीची जी डेव्हलपमेंट आहे ती बऱ्यापैकी चांगली होऊ शकते. काही कारणांमध्ये लवकर ट्रीटमेंट चालू करून सुद्धा नॉर्मल बुद्धी नाहीये पण IQ ॲटलिस्ट इम्प्रूव्ह तरी होतं. पण याच्यामध्येच उशीर झाला तर मात्र जे काय IQ कमी राहतं ते कायमचं कमी राहू शकतं. आणि असे काही उदाहरणं म्हणजे माझे काही असे पेशंटही आहेत. एक 18 वर्षाचा मुलगा आहे. त्याचे वडील आर्मीमधून रिटायर्ड आहेत आणि आता ते त्यांच्याकडे शेती आहे पण त्यांचंही म्हणजे एकुलता एक मुलगा आहे आणि त्याचंही थायरॉइड आजार जन्मतःच होता पण 3 का 4 वर्षाचा असताना ते समजलं. आता तो आहे 18 वर्षाचा. तर आता त्याची IQ लिमिटेडच आहे. त्याच्यामुळे इव्हन डे टू डे जे व्यवहार करायला लागतात तेही करण्यासाठी तो सक्षम नाहीये.